Hello student, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 18, observing space. Okay, in this video we learn about telescopes. Standard 9 video number 2. This is our video number 2 and last video also in standard 9th science and technology. म्हणजे आपण इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या सर्व पाठ्यक्रमावर आधारित आपण जवळपास 290 पेक्षा जास्त व्हिडिओ तयार केलेले आहे आपल्या अभ्यासासाठी. आणि आपण या व्हिडिओमध्ये रेडिओ टेलिस्कोप इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण इस्रो म्हणतोय आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ओके, इस्रो म्हणतात. ओके, काही लोक त्याला इस्रो असा उच्चार करतात. तर आपण त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया रेडिओ टेलिस्कोप. ओके, रेडिओ टेलिस्कोपची माहिती आपण यामध्ये घेऊया. रेडिओ मीन्स लाईट. ओके, रेडिओ फॉर लाईट. रेडिओ टेलिस्कोप म्हणजे काय? मेनी हेवनली बॉडीज इमिट रेडिओ वेव्स. मेनी हेवनली ऑब्जेक्ट इमिट रेडिओ वेव्स इन ॲडिशन टू व्हिजिबल रेडिएशन्स. ओके, त्यानंतर वी कॅनॉट सी दिस रेडिएशन. आपण कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. काही आपलं जे 400 to 800 पर्यंत जे नॅनोमीटर्सची रेज असतात, वेव्ज असतात, ते आपण बघू शकतो आहे. त्यामुळं काही ज्या रेडिएशन्स असतात, काही लाईट रेडिएशन असतात, ते आपण बघू शकत नाही. वी कॅनॉट सी, ओके, विथ अवर नेकेड आईज. हेन्स, आणि म्हणूनच ए स्पेशल टाइप ऑफ टेलिस्कोप, special type of telescope is used to receive these rays. It is called radio telescope. मग या ज्या हेवनली बॉडीज असतात, आपल्या अवकाशामधले ज्या काही अवकाशीय वस्तू असतात, ज्यामधून जो प्रकाश आपले डोळे बघू शकत नाही, त्यांना पाहण्यासाठी या रेडिओ टेलिस्कोपचा उपयोग होत असतो. ओके, रेडिओ टेलिस्कोप म्हणजे काय मित्रांनो, हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. यालाच रेडिओ टेलिस्कोप असं म्हटल्या जाते. इट इज मेड फ्रॉम वन ऑर मोर डिशेस, ओके, ऑफ ए पर्टिक्युलर पॅराबोलिक शेप. पॅराबोलिक शेप, आपण याचे डिश पाहता या ठिकाणी. इट इज अ पॅराबोलिक शेप आहे. ओके, ॲज in optical telescope, the incident radio waves are reflected by these dishes and converge at the focus. आणि ते कन्व्हर्ज होतात ते रेज. A radio receiver is placed at the focal point. The information gathered by this receiver is passed on to a computer which analyze it and construct an image of the source. मग यांच्यापासून आलेल्या ज्या इमेजेस असतात, ह्या कॉम्प्युटरवर जातात आणि कॉम्प्युटर मग त्याची जी इमेज असते, प्रतिमा असते त्या प्रकाशाची, ते तयार करत असतात. ओके, यालाच आपण रेडिओ टेलिस्कोप असं म्हणतोय. रेडिओ दुर्बीण पण त्याला म्हणतात. या ठिकाणी बघू शकता तुम्ही रेडिओ टेलिस्कोप. ओके, द स्ट्रक्चर ऑफ रेडिओ टेलिस्कोप, या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. म्हणजे ह्या रेडिओ वेव्ह जे असतात अवकाशातून आलेल्या, या ठिकाणी रिसिव्ह करतात. या ठिकाणी रिसिव्हर आहे, हा रिसिव्हर रिसिव्ह करतो आहे, हे डिश आहे पॅराबोलिक. आणि मग इथून ॲम्प्लिफायरच्या द्वारे ह्या कॉम्प्युटरवर त्या डिश मधलं जे चित्र असते ते कलेक्ट करतात आणि ॲनालिसिस करतात त्याचं. ओके, तर अशा पद्धतीच्या ह्या डिशेस असतात. मग आपण कशा पद्धतीनं त्या डिशेस आहे ते पण बघूया, ज्याला GMRT म्हणतात. GMRT, ए लार्ज रेडिओ टेलिस्कोप. A large radio telescope called giant meter wave radio telescope. Giant म्हणजे फार मोठं, ह्यूज. A large radio telescope called giant meter wave radio telescope, GMRT. Okay, GMRT stand for giant meter wave radio telescope, has been erected ॲट नारायणगाव नियर पुणे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ पुणे नाशिक जो रोड आहे, नारायणगाव जवळ ह्या अशा पद्धतीच्या डिशेस ज्या असतात रेडिओ टेलिस्कोप, ह्या माउंटेड आहे, लावलेल्या आहेत त्या ठिकाणी. इट युजेस रेडिओ वेव्स हॅव्हिंग वेवलेंथ ऑफ अबाउट ए मीटर कमिंग फ्रॉम द प्लॅनेट अँड स्टार्स. ग्रह ताऱ्यांपासून आलेल्या ज्या काही प्रतिमा असतात, त्या
अ, त्या त्या पाहण्यासाठी त्या वेव्हचा अभ्यास करण्यासाठी या टेलिस्कोपचा उपयोग होत असतो. ओके. To study these waves, heavenly bodies. This telescope is actually collection of 30 dishes. ऍक्च्युअली हा एक डिश नाही आहे, 30 डिशेस असतात. 30 डिशेस आहे. ओके. इच हॅव्हिंग ए डायमीटर ऑफ 45. बापरे, किती मोठ्या त्या एका डिशचा जो डायमीटर आहे 45 मीटर आहे, 45 मीटर इतकं डायमीटर आहे. आणि म्हणून इट इज कॉल्ड जायंट टेलिस्कोप as the arrangement of 30 dishes over an area which measures up to 25 किलोमीटर. म्हणजे 25 किलोमीटरचा जो एरिया आहे यामध्ये ह्या डिशेस पसरल्या. एक डिश जी आहे 45 मीटरची आहे. अशा 30 डिशेस आहे आणि ह्या डिशेस लावण्यासाठी जवळपास 25 किलोमीटरचा एरिया लागलेला आहे. ओके. इट इज मेड अप ए सच वे दॅट इट वर्क ए सिंगल डिश हॅव्हिंग द डायमीटर ऑफ 25 किलोमीटर. म्हणजे अशा पद्धतीची डिश जगात एकमेव असल्यासारखी आहे. आणि मग असं वाटते आपल्याला की 25 एकरमध्ये एकच डिश आहे. अशा पद्धतीचं काम या रेडिओ टेलिस्कोप GMRTचं होत असते आहे. दिस मीन्स दॅट द GMRT गिव्स द सेम डेटा दॅट वी वुड हॅव गेट फ्रॉम ए टेलिस्कोप हॅव्हिंग ए सिंगल डिश ऑफ 25 मीटर. म्हणजे 25 किलोमीटरची एवढी मोठी डिश हा एकच डेटा या सर्व डिशमधून दिसतो आहे. ओके. पहा किती मोठी गोष्ट आहे ही. GMRT हॅज बीन मेड बाय इंडियन सायंटिस्ट. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. GMRT मेड फॉर इंडियन सायंटिस्ट अँड इंजिनियर्स ऑफ मिनिमम कॉस्ट. अत्यंत कमी पैशामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी आणि इंजिनियर्सनी हे GMRT काय आहे, GMRT तयार केलेलं आहे. ओके. मग अशा पद्धतीचं आपण बघतोय की इट इज ए वर्ल्ड स्टँडर्ड रिसर्च फॅसिलिटी. जागतिक दर्जाचं संशोधन करण्यासारख्या व्यवस्था या GMRT मध्ये आहे. मग यामध्ये कशाचा अभ्यास करतात मित्रांनो? सायंटिस्ट स्टडी. या ठिकाणी वैज्ञानिक आणि इंजिनियर्स कशाचा अभ्यास करतात? सायंटिस्ट स्टडी द सोलर सिस्टीम, सोलर विंड, पल्सर, सुपरनोवा, इंटरस्टेलर हायड्रोजन क्लाउड्स एटसेट्रा विथ द हेल्प ऑफ GMRT. या GMRTच्या सहाय्याचा अभ्यास करतात. सायंटिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड कम टू इंडिया टू मेक द यूज ऑफ दिस फॅसिलिटी. आणि अशा पद्धतीची फॅसिलिटी आपल्या देशाजवळ असल्यामुळे जगातील अनेक वैज्ञानिक या GMRTचा फायदा घेत असतात. ओके. हे सुद्धा आपल्यासाठी म्हणजे आनंदाचीच नाही तर अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी टेलिस्कोप इन स्पेस. मग स्पेसमध्ये काही टेलिस्कोप आहे. आता आपण GMRT पाहिलेला आहे जो पुण्याजवळ आहे, नारायणगाव या ठिकाणी. आता GMRT आणि हे टेलिस्कोप स्पेसमध्ये लावल्या जातात. ते का लावल्या जातात ते पण आपण बघूया. व्हिजिबल लाईट अँड द रेडिओ वेव्हज emitted by heavenly bodies in space can pass through the earth, okay, earth's atmosphere and reach the earth's surface. So optical and radio telescope can be erected on the surface of the earth. However, these earth based telescope present some problem in making good quality observation. मग त्यामध्ये काही चांगल्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन दिसू शकत नाही आणि म्हणून व्हिजिबल लाईट कमिंग फ्रॉम ए हेवनली बॉडी हॅज टू पास थ्रू द अर्थ ॲटमॉस्फिअर टू रीच द अर्थ सरफेस. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामधून पृथ्वीवर येईपर्यंत त्यामध्ये काही डिस्टर्बन्सेस तयार होऊ शकतात. ओके. ऑब्स्टॅकल निर्माण होऊ शकतात त्यामध्ये. आणि म्हणून ड्युरिंग धिस जर्नी सम ऑफ द लाईट इज ॲब्सॉर्ब बाय द ॲटमॉस्फिअर अँड द इंटेन्सिटी ऑफ लाईट रिचिंग द अर्थ सरफेस डिक्रीजेस. म्हणून त्याची जी तीव्रता असते त्या हेवनली बॉडीजकडून आलेल्या, अवकाशातून आलेल्या, ग्रहताऱ्यांकडून आलेल्या प्रकाशाची तीव्रता थोडी कमी होत असते. आणि म्हणून ए सेकंड प्रॉब्लेम इज कॉज बाय द चेंज इन द ॲटमॉस्फिअर प्रेशर अँड टेम्परेचर. दीज चेंजेस कॉज टर्ब्युलन्स आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. ओके. आणि म्हणून काय करतात, बिकम because of the sunlight we cannot use optical telescope during day. म्हणजे ड्युरिंग दिवसा आपण ऑप्टिकल टेलिस्कोप यूज करू शकत नाही आहे. ड्युरिंग द नाईट टू सिटी लाईट क्लाउडी वेदर कॉज डिफिकल्टीज इन ऑब्झर्विंग द हेवनली बॉडीज. मग
अशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेस पण प्रॉब्लेम्स तयार होत असतात आणि म्हणून काय करतात मित्रांनो, टू रिड्यूस दिस प्रॉब्लेम, आणि हे जे प्रॉब्लेम्स आहे, ह्या ज्या समस्या आहे, ह्या कमी करण्यासाठी ऑप्टिकल टेलिस्कोपचा वापर होतो. आता ज्या आपण समस्या पाहिलेल्या आहे, म्हणजे हेवनली बॉडीजकडून लाईट पृथ्वीवर येईपर्यंत अनेक समस्या निर्माण होतात. टू रिड्यूस द प्रॉब्लेम, ओके, टू रिड्यूस द प्रॉब्लेम, optical telescopes are situated at the top, on the top of the mountain. उंच पर्वतावर त्या लावतात. It is uninhabited places. However, if we want to get rid of the above problem completely, we should place the telescope above the Earth's surface. Okay, in space itself. These problems do not exist in space, and thus the image obtained by the space telescope would be bright and very clear, okay, and will remain at one place. Scientists have turned this idea into reality. म्हणजेच पृथ्वीच्या वरच्या वातावरणामध्ये, अवकाशामध्ये जर आपण अशा पद्धतीच्या दुर्बीण लावल्या, टेलिस्कोप लावल्या, तर हे जे अडथळे असतात पृथ्वीवर येणाऱ्या प्रकाशाचे व ग्रहताऱ्यांचे, तर ते अडथळे राहणार नाही. आणि मग वैज्ञानिकांनी ही जी आयडिया होती ही प्रत्यक्षात अवलंबून दाखवलेली आहे. ओके, हे पण आपण या ठिकाणी पाहिली, आणि या टेलिस्कोपचा उपयोग कसा होतो ते पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही टेलिस्कोप आपल्याला दिसते आहे. इन 1990 नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच काय होते, नासा. नासा कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे. 1990मध्ये नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा लॉन्च into space an optical telescope called हबल टेलिस्कोप. ओके, हा कोणता टेलिस्कोप आहे? हबल टेलिस्कोप आहे. हा 1990मध्ये नासानी अमेरिकेतून पाठवला होता. ओके, इट हॅज ए मिरर ऑफ डायमीटर 94 इंचचा मिरर होता त्यामध्ये, अँड इज ऑप्टेनिंग द अर्थ ॲट ए हाईट ऑफ 589 किलोमीटर फ्रॉम इट. दिस टेलिस्कोप इज स्टील वर्किंग अँड हॅज हेल्प टू मेक इम्पॉर्टंट डिस्कवरीज. ही जी हबल टेलिस्कोप आहे आजही तो कार्यरत आहे. 1990मध्ये पाठवला होता, आणि हा पृथ्वीपासून 589 किलोमीटर उंचीवर आहे, आणि तो आजही क्लिअर ज्या इमेजेस असतात त्या पाठवतो, आणि अनेक संशोधनामध्ये आपल्याला याचा उपयोग होतो. ही आहे हबल टेलिस्कोप. ओके, आणि नासानं पाठवलेली. मग 1999मध्ये बघा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन लॉन्च एक्स-रे टेलिस्कोप. आपण हबल टेलिस्कोप पाहिलेला आहे, म्हणजे याला रेडिओ टेलिस्कोप म्हणतो आपण. मग 1999मध्ये नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा ऑन लॉन्च अँड एक्स-रे टेलिस्कोप नेम चंद्रा. बघा, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही. चंद्रा नावाचा टेलिस्कोप त्यांनी अवकाशामध्ये पाठवला होता. ओके, नासानी इन स्पेस टू स्टडी एक्स-रे. कशासाठी पाठवला? टू स्टडी एक्स-रे कमिंग फ्रॉम द हेवनली ऑब्जेक्ट. ग्रहताऱ्यांपासून येणारे जे एक्स-रे किरण असतात, जे आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्याच्या अभ्यासासाठी चंद्रा नावाचं जे टेलिस्कोप आहे ते पाठवलं होतं. ओके, स्पेशल मिरर विच कॅन रिफ्लेक्ट एक्स-रे वेअर यूज इन दिस टेलिस्कोप. आणि चंद्रा म्हणजे कोण आहे माहिती आहे तुम्हाला? चंद्रा हॅज गिवन अँड व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट स्टार अँड गॅलेक्सीज. आणि या टेलिस्कोपनी आपल्याला ताऱ्यांबद्दल आणि गॅलेक्सींबद्दल फार महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. द टेलिस्कोप इज नेम आफ्टर द फेमस इंडियन सायंटिस्ट सुब्रमण्यम चंद्रशेखर. कोण होते वैज्ञानिक आपल्या देशातले? कोण आहे? सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून हे चंद्रा नावाचं जे टेलिस्कोप आहे अमेरिकेने 1999मध्ये पाठवलेलं आहे. हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण यामधला लास्ट पार्ट यातला बघूया. ठीक आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, या ठिकाणी तुम्ही माहिती पण घेऊ शकता. एक वेबसाईट पण दिलेली आहे, www.isro.gov.in. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नासाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. अमेरिकेची ती संस्था आहे. आपल्या देशाची संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो बेंगलोरला आहे. धिस इन्स्टिट्यूट वॉज इस्टॅब्लिश इन 1969. 1969ला ही स्थापन झालेली आहे, आणि विथ द एम ऑफ डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी
for making the launching of artificial satellite. Till date, ISRO has successfully launched a large number of satellite. आता पण इस्रोनी मोठ्या प्रमाणामध्ये उपग्रह पाठवलेले आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट पाठवलेले आहे. ओके, इस्रोज प्रोग्राम इज foremost among the successful program undertaking by independent इंडिया. म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा या मोहिमा राबवल्या, ह्या अनेक मोहिमा या यशस्वी राहिलेल्या आहेत. इंडियाज प्रोग्रेस इन स्पेस सायन्स हॅज प्लेस ए बिग रोल इन नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट. आपल्या समाजाच्या राष्ट्रीय आणि सामाजिक डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. द इनसॅट अँड जी सॅट, इंडियन सॅटेलाइट आणि जी सॅटेलाइट सिरीज ऑफ सॅटेलाइट सपोर्ट अवर टेलिकम्युनिकेशन नेटवर्क. आपण ज्या नेटवर्कच्या सहाय्यानं आपण हे कम्युनिकेशन करतो आहे, हे उपग्रहाच्या द्वारे होत आहे. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग अँड मेटेरोलॉजिकल सर्व्हिसेस. इट इज बिकम because of the telephone, televisions and internet services are available everywhere in the country. The EduSat means education satellite in the series is used exclusively for education. The IRS satellite series is used for the monitoring and management of natural resources as well as disaster management साठी सुद्धा IRS या सॅटेलाइटचा उपयोग होतो. एज्युसॅटचा उपयोग एज्युकेशनसाठी होतो. हे सुद्धा मित्रांनो आपण अभ्यासत आहोत. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉट म्हणजे काय, ॲस्ट्रोसॅट म्हणजे काय होतं. ओके, ॲस्ट्रोसॅट या ठिकाणी बघू शकतो आपण ॲस्ट्रोसॅट. In 1915, Indian Space Research Organization ISRO launched an artificial satellite called AstroSat. 1915 मध्ये इस्रोनी जो एक कृत्रिम उपग्रह पाठवला ज्याचं नाव ॲस्ट्रोसॅट होत आहे. ॲस्ट्रोसॅट. द सॅटेलाइट हॅज अल्ट्राव्हायोलेट अँड एक्स रे टेलिस्कोप. या सॅटेलाइटमध्ये काय दोन कोणते टेलिस्कोप होत्या, एक अल्ट्राव्हायोलेट आणि दुसरा एक्स रे टेलिस्कोप अँड डिटेक्टर. मोस्ट ऑफ दिस पार्ट यूज इन दिस सॅटेलाइट आर मेड इन इंडिया. स्वयंपूर्ण भारत. ओके, आत्मनिर्भर भारत म्हणजे आपल्या देशाने बनवलेलं, आपल्या देशातल्या वैज्ञानिकांनी बनवले पार्ट यामध्ये ॲस्ट्रोसॅटमध्ये यूज करण्यात आलेलं आहे. ओके, हे पण आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, इट इज ए युनिक सिस्टीम हॅव्हिंग डिफरंट काइंड्स ऑफ टेलिस्कोप. म्हणजे अशा पद्धतीची सिस्टीम आहे. वेगवेगळे टेलिस्कोप आहे, यामध्ये एक्स रे टेलिस्कोप आहे, अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप आहे आणि डिटेक्टर्स पण आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीचं इंडियन सायंटिस्ट म्हणजे डिफरंट काइंड्स ऑफ टेलिस्कोप ऑन ए सिंगल सॅटेलाइट. एका सॅटेलाइटवर वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप आहे. इंडियन सायंटिस्ट आर स्टडिंग व्हेरियस आस्पेक्ट ऑफ द युनिव्हर्स युझिंग द डेटा ऑब्टेन विथ दिस टेलिस्कोप. आणि आपण सुद्धा मित्रांनो हबल टेलिस्कोपबद्दलची, चंद्र टेलिस्कोपबद्दलची माहिती आपण इंटरनेटवरून नक्कीच घेऊ शकता. इंटरनेटचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी आपण घ्यावं. ओके, विज्ञानचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करावा हीच अपेक्षा आपण या व्हिडिओमध्ये मी आपणाकडून करतो आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे चॅनल राजकुमार तिरवाने आपण यूट्यूबवरून सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ओके.